नमस्कार, जनता न्यूजमध्ये स्वागत आहे. तुम्ही पाहताय जनता न्यूज, आवाज जनतेचा, विश्वास जनतेचा. वृद्ध अपंग निराधार यांना शासनाकडून अनुदान दिले जाते, परंतु काही निराधार लाभार्थींचे बँक अकाउंट हे आधारशी सेंडिंग न झाल्याने त्यांचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे निराधार लाभार्थी यांना तहसील कार्यालयाच्या व बँकेच्या चक्रा माराव्या लागत आहेत. असाच प्रकार वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तहसील कार्यालयात दिसून येत आहे. केवळ 1500 रुपयासाठी शासनाकडून व प्रशासनाकडून लाभार्थीयांना आधार सेंडिंग, KYC अपडेटसाठी मनस्ताप व त्रास दिला जात असल्याने शासनाच्या व प्रशासनाच्या ऑनलाईन कारभाराचा आणखी किती दिवस त्रास होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मंगरुळपीर तहसीलदार यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असता आणखी 3 ते 6 महिने लागू शकतात असे त्यांनी सांगितले आहे. तरी एका प्रकारे शासन व प्रशासन गरिबांची थट्टा करते की काय, असे या निराधार लाभार्थ्यांच्या होणाऱ्या त्रासाला बघून निदर्शनास येत आहे. बँकेत गेलो तर बँकेवाले म्हणतात पैसे आले नाही. हे म्हणतात की बँकेत जाऊन चेक करा. तर बँकेत कोण्या बँकेत गेले होते? कोऑपरेटिव्हमध्ये. काय म्हणतात बँकेवाले? बँकेवाले सकाळी आलो चेक करून तर पैसे आले नाही. हे काय म्हणतात? हे म्हणतात की आधार लिंक केलेलं आहे. नाव काय तुमचं? माझं नाव शेखर दोत. हां, शेखर राजाराम दोत. कोणतं गाव आहे? मग 2 महिने झाले. 2 महिने झाले. हो. बरं, या महिन्याचे नाही भेटले आणि नाही मागच्या महिन्याचे महिने भेटले नाही. नाही. कोणत्या गावचे आहे तुम्ही? मी मंगरुळचा. तुम्ही? कासोडा. कासोडा. बरं, आता इथं कशासाठी आले तुम्ही? इथं कशासाठी आले? पैसे नाही येऊ लागले सर कापरतीचे. बरं, ठीक आहे. मिळाले मागच्या महिन्यातले. 2-2 महिन्याचे पैसे राहिले ना तुमचे? ठीक आहे. तरी या सर्व होणाऱ्या त्रासाला शासन व प्रशासनाने तातडीची प्रक्रिया करून निराधारांचा त्रास कमी करावा अशी जनतेची शासनाकडे मागणी होत आहे. जनता न्यूज, मंगरुळपीर, जिल्हा वाशिम.